मित्रांनो, एम-पी-एस-सी कडून आज 2 शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेले आहेत. पहिलं शुद्धीपत्रक आहे, जे आपली एक्झाम होणार होती, म्हणजे होणार आहे. महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि गट क सेवा पूर्व परीक्षा. जे सांगण्यात आलं होतं, की जी ऑनलाईन होणार होती, कॉम्प्युटर बेस्ड होणार होती आणि वर्षातून 2 किंवा अधिक वेळा होणार होती. ते त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे. जुलै 2027 पर्यंत. तोपर्यंत ही एक्झाम ऑफलाईन OMR थ्रू होणार आहे. राइट? हे झालं पहिलं शुद्धीपत्रक. आय होप तुम्हाला कळालं असेल. दुसरं शुद्धीपत्रक काय म्हणत आहे? सन 2027 पासून जी राज्यसेवा मुख्य परीक्षा होती, त्यामध्ये जो वैकल्पिक विषय असतो ऑप्शनल सब्जेक्ट तो आता वगळण्यात येत आहे. राइट? आणि जे मार्काचं डिस्ट्रिब्युशन होतं, लेखीला किती, मुलाखतीला किती, त्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. तो बदल कसा आहे? तर जे की सब्जेक्ट आहेत, ज्यामध्ये फक्त पास होणं गरजेचं आहे, उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. जसं की मराठी आणि इंग्रजीचे हे 2 पेपर, राइट? त्यामध्ये 25% गुण आपल्याला हवे आहेत. आणि ज्या पेपरचे ॲक्चुअली मार्क पकडण्यात येणार आहेत, ते निबंधाचा 1 पेपर, अंदाजे गुण आहेत 250. सामान्य अध्ययन जी-केचं 4 पेपर होणार आहेत. त्याचे गुण असणार आहेत 1000 आणि टोटल मिळून किती झाले तुमचे लेखीचे गुण? 1250 आणि फायनली तुमचा इंटरव्ह्यू कितीचा असणार आहे? 175 मार्कांचा असणार आहे. टोटली तुमच्याकडे गुण किती झाले? 1425. अशा प्रकारे त्या मार्कांचं डिस्ट्रिब्युशन असणार आहे. आय होप तुम्हाला दोन्ही शुद्धीपत्रक व्यवस्थित कळाले असेल. तुम्हाला माहिती योग्यरित्या पोहोचली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारची माहिती तुम्हाला हवी असल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करा. ऑल द बेस्ट अँड थँक्स फॉर वॉचिंग.